चिकन खिमा तर तुम्ही खूप वेळा बनवला असाल. पण अशा प्रकारचा हॉटेल स्टाईल एकदम दाटसर ग्रेव्हीवाला झणझणीत असा साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार. टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर्वात आधी मी इथं अर्धा किलो चिकन खिमा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामधलं पूर्णपणे पाणी निथळून काढायचं आहे. त्याच्यानंतर ना मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया. जेवढं बसेल तेवढं मी यामध्ये टाकते. राहिलेलं आपण साईडला ठेवून टाकूया. याच्यामध्ये बाइंडिंग यावं किंवा छान असे उंडे एकत्रित व्हावे याच्यासाठी 4 चमचे मी इथं बेसनचा वापर करते, कारण बेसन घातल्यावरतीच उंडे व्यवस्थित असे येतात. अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करते. झाकण लावूया आणि पूर्णपणे बारीक पेस्टसारखं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथं खिमा बारीक करून घेतलेला आहे, पूर्ण बारीक केलेला आहे. तर हे प्लेटमध्ये काढते आणि राहिलेला पण खिमा सेम याच प्रकारे आपण बारीक करून घेणार आहोत. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर बाकीचा पण खिमा बारीक करून सर्व मिक्स करून घेतलेला आहे. प्लेट घेतलं आहे, हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन जे आहे ते हाताला चिटकणार नाही आहे. तर छोटे छोटे असे गोळे करायचे, ज्या प्रकारे आपण पुरीसाठी वगैरे गोळा करतो, चपातीचा उंडा करतो, त्याच प्रकारे करायचं आहे. अगदी छोटे छोटे मी करून दाखवते. तर अशाच प्रकारे राहिलेले पण सर्व आपण खिम्याचे उंडे करून घेणार आहोत. तर सर्व खिम्याचे उंडे करून घेतलेले आहेत. तर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 वाटी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात आधी कांदा टाकूया. 2 कांदे पातळ चिरून घेतलेत. हे कांदा पूर्णपणे लालसर रंग येईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये उंडे तळून घेणार आहोत. तर यामधलं तेल नितळून अशा प्रकारे कांदा काढून घेऊया आणि यामध्येच आपण जे खिम्याचे उंडे करून घेतलेले आहेत ते जेवढे बसतील तेवढे यामध्ये ॲड करते. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर एक 2 ते 3 मिनटं मीडियम टू हाय करून मी इथं खिम्याचे उंडे तळून घेतलेले आहेत. तर हे काढून घेऊया. अगदी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे परत ग्रेव्हीमध्ये ते ग्रेव्ही जी आहे ते खिम्यामध्ये आटली जाणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्व उंडे तळून घेतलेले आहेत. कांदा तळून झालेला आहे, आपले खिम्याचे उंडे पण चांगल्या प्रकारे तळून झालेले आहे. तर आता याच्यासाठी वाटण तयार करूया. त्याच्यासाठी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अर्धी वाटी. त्याच्यामध्येच खोबऱ्याचं खीस घेतलेलं आहे 1 वाटी, म्हणजे 25 ग्रॅम आहे. झाकण लावूया आणि हे बारीक करताना एक 2 ते 3 चमचे मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे. थोडंसं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे. फोडणी टाकायची आहे. फोडणीसाठी जे आपलं एक्स्ट्राचं तेल होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि फक्त 2 चमचे मोठ्या चमच्याने तेल ठेवलं आहे. खडे मसाल्यांमध्ये तमालपत्री, दालचिनी टाकायची आहे, 2 टोमॅटो टाकायचे आहेत मीडियम साईजचे बारीक चॉप केलेले. बारीक केलेलं वाटण टाकूया आणि हे वाटण आणि टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत 1-2 मिनटं तरी लो फ्लेमवरती सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी ग्रेव्ही होईल. त्याच्यानंतर आपण तळून घेतलेला कांदा टाकूया. यामध्येच मी इथं 3 चमचे दहीचा वापर करते. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं दही जास्त वापरला तरीही चालेल. मीठ टाकायचं आहे, काळं तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे. चवीनुसार तिखटाचा वापर आणि मिठाचा वापर करू शकता. हा मसाला मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घेतलं आहे, त्यामधलं मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर आत्ता केलेला आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. प्लेट झाकून एखादा मिनिटभर लो फ्लेमवरती हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर छान असं ग्रेव्हीला टेक्स्चर आलेलं आहे आणि एकसारखी अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. त्याच्यामध्ये आपण तयार केलेले खिमाचे उंडे टाकायचे आहेत आणि राहिलेलं 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. लो फ्लेमवरती ही भाजी एक 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची. मला ही सर्व प्रोसेस करायला एक 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत. तर अशा प्रकारे झणझणीत अशी आपली खिमाचे उंडे तयार आहेत. सारखी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.